त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या लाठीच्या थांबवण्यासाठी संपूर्ण आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. भाई चंद्रशेखर आझाद ते मुंबई येथे आले होते, काही कामात या ठिकाणी बसले होते. आणि दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू असताना एवढे शेकडो खासदार, एवढे शेकडो मंत्री या ठिकाणी असताना एकाही आंदोलनामध्ये दिल्ली या ठिकाणी होतं. आणि बाई जेव्हा मुंबईवरून दिल्लीला गेला तर त्यांच्या निवासस्थानी न जाता सगळ्या आंदोलनस्थळी विधानसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथी पुतळ्याला अभिवादन करून त्या विद्यार्थ्यांच्या हक्काधिकारासाठी विद्यार्थ्यांवर जे अमानुषपणे लाठीचार्ज झाली, त्या लाठीचार्जचा निषेध म्हणून त्या ठिकाणी सर्व महामानव मेले की जिवंत आहे, नक्की जिवंत आहे, जिवंत. माणसाने माणूसची स्वस्ती केली म्हणे. अरे सावद्वारे गहू ज्वारीच्या दाण्यांनो, रस्त्याने येत होतो, एक पप्पाची परी भेटली. ओके. आपले ताई वगैरे सर्व आले, शांततेने आपल्या इथून घरी जायचं आहे आणि शांतपणे जेवण करायचं आहे आणि मस्त झोपायचं. आणि राज्यात जे शिक्षण घोटाळा होत आहे, पेपर फुटी होत आहे, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहे. तसेच दिल्लीच्या जंतर मंतरवर अनेक विद्यार्थ्यांचं न्याय आणि हक्कासाठी आंदोलन सुरू आहे. काल आपण बघितलं, विद्यार्थ्यांना तिथं मारहाण करण्यात आली. या देशाचे महान वैज्ञानिक ज्यांना बाहेर देशामध्ये खूप मानलं जातं असे सोनम वांगचुक यांना सुद्धा तिथं डिटेन करण्यात आलं होतं. त्यांचं उपोषण सुरू होतं. या सर्व समर्थनात आम्ही आज विद्यार्थी कृती समिती खामगाव म्हणजे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय विद्यार्थी जे संघटना आहे त्यांचे सर्व प्रतिनिधीच्या वतीने आज आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान यांना एक निवेदन सादर केलं आहे. याच्यामध्ये शिक्षण घोटाळा करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच विद्यार्थ्यांनी ज्यांनी आत्महत्या केली त्यांना 1.5 कोटी रुपये त्यांच्या घरच्यांना मोबदला मिळायला पाहिजेत आणि जे शिक्षण फुटे होते ते तात्काळ थांबायला पाहिजे, यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर जे सोनम वांगचुक यांचं उपोषण आणि अभिजित दिपके यांचं जे आंदोलन चालू आहे, विद्यार्थ्यांची वारंवार होणारी पेपर फुटी तसेच MPSC ऑफलाईन झाली पाहिजे यासाठी जे आंदोलन चालू आहे, विविध मागण्या घेऊन आज आम्ही उपविभागीय कार्यालय यांच्या मार्फत नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन सादर केलेलं आहे की जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा हा अतिशय गंभीर आहे. विद्यार्थ्यांच्या या देशामध्ये नीट पेपर फुटतो आणि 22 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं नुकसान होतो, खेळ होतो. तर त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी हा न्याय मिळाला पाहिजे. कुठपर्यंत विद्यार्थ्यांनी गप्प बसायचा, अन्याय सहन करायचा, त्याविरुद्ध आम्ही एक छोटासा बंड पुकारून या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे. आणि तात्काळ सरकारने धर्मेंद्र प्रधान जे की केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा आम्ही ज्या स्वरूपामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे त्याच स्वरूपामध्ये तीव्र आपण खामगावमध्ये आंदोलन आम्ही करणार, याची सरकारने दखल घ्यावी.